मला पैसा खूप उशिरा कळला माणसात. कधीतरी आपण अभिनेत्री होऊ असा विचार करणं आणि आता अभिनेत्री झाल्यावर कसं वाटतं? मी जेव्हा नायिका व्हायच्या वयात आले त्यावेळेला नायकांची वय कमी झाली. मुंबईत राहून एकटी सर्व्हाइव्ह झाली. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे खूपदा मुलींना हे सतत सांगितलं जातं की मूल ही तुझी जबाबदारी आहे. मला ती माझी नाही, मला ती आमची जबाबदारी वाटते. मला अजिबात सुपरवुमन वगैरे व्हायचं नाही. एक 10 हात मला आलेत मागून आणि मी अशी, मला असलं काही व्हायचं नाही. आनंदी आई मुलांसाठी जास्त गरजेची असते. नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते द प्रिया शो मध्ये. आज आपल्याकडे आलेली आहे अभिनेत्री प्राजक्ता. प्राजक्ता, स्वागत आहे तुझं मॅक्स वुमेन मध्ये. मी थेट प्रश्नाला सुरुवात करणार आहे. कधीतरी आपण अभिनेत्री होऊ असा विचार करणं आणि आता अभिनेत्री झाल्यावर कसं वाटतंय? छानच वाटतंय, कारण आपण एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा खूप कष्ट घेतो, त्याचा पाठपुरावा करतो, त्याच्या मागे लागतो आणि तेव्हा ती गोष्ट मिळायला लागते आपल्याला, तेव्हा आपल्याला काय म्हणतात, आपल्या कष्टाचं चीज झालं असंच वाटतं. माझ्या बाबतीत मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा ज्या नायिकांची वय होती ती खूप मोठी होती. त्या तुलनेत माझं वय खूप लहान होतं. मी जेव्हा नायिका व्हायच्या वयात आले त्यावेळेला नायकांची वय कमी झाली. त्यामुळे मी पूर्ण चरित्र अभिनेत्री असं मला वाटतं. पण ह्यात मी खुश आहे, कारण मला खूप पद्धतीच्या भूमिका यामुळे करायला मिळाल्या. आणि मी हे कायम आणि प्रत्येक वेळेला म्हणते की माझे वडील काही निर्माते नव्हते, त्यामुळे कुठला रोल तुला करायचा आहे हा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मिळालेलं काम उत्तम करणं हेच पुढचं काम मिळवण्याची संधी होती माझ्या बाबतीत. तर मी ते करत गेले आणि मग आता थांबायचं नाही पर्यंत आले. तर त्याच्याकडे म्हणजे आपण नंतर न जाऊ. त्याच्या थोडंसं आधी आत्ता जो काही एक OTT प्लॅटफॉर्म्स आणि या निमित्ताने नायिका प्रधान सिनेमे तयार होत आहेत आणि सिरियल्स पण बरेचसे तसे तयार होत आहेत. अभिनेत्री म्हणून आणि एक वैचारिक अभिनेत्री म्हणून तुला असं वाटतं का की हे यावर तू खुश आहेस असं तुला वाटतं? मालिका आपल्याकडे बऱ्यापैकी काय म्हणतात, नायिका प्रधानच असतात. जर तू मालिका नाही, पण त्या ज्या पद्धतीनं बनवल्या जातात, हेच लागतं म्हणून आम्ही हे बनवतो आणि हे बनलंय म्हणून आम्ही हेच बघतो, असं ते चक्र आहे. त्यामुळे काय म्हणतात, त्यात पडण्यात काही हाशील नाही, अगं त्यातून काहीच मिळणार नाही. पण त्या मालिकांच्या बाबतीत मला असं वाटतं की त्या बऱ्यापैकी 90% मालिका नायिका प्रधानच असतात. OTT मुळे सशक्त नायिका प्रधान चित्र आपल्याला बघायला मिळतं. OTT मुळे अनेक वेगळे चेहरे आपल्याला बघायला मिळतात आणि चांगला कंटेंट बघायला मिळतो. मला असं वाटतं एक छान सशक्त असा कंटेंट बघायला मिळतो OTT मुळे आणि वेगळ्या चेहऱ्यांना संधी मिळते त्या निमित्ताने. म्हणजे एक साचेबद्ध चेहरे किंवा म्हणजे गावातली स्त्री असेल तरी ती तीच करणार, शहरी असेल तरी तीच करणार, शिक्षिका असेल तरी तीच करणार, असं जे एक सतत चालू आहे ते न होता वेगळ्या चेहऱ्यांना संधी मिळते, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तू ज्या इंडस्ट्रीमध्ये याचे सगळे डायनामिक्स तसे खूप चेंज झालेले, जसं आपण OTT म्हणतोय त्या बरोबरीनं आता अभिनेत्री निवडताना बऱ्यापैकी इंस्टाग्रामला फॉलोअर्स किती आहे यावरही ठरवलं जातं. मग तुम्हाला तिथे जायचं म्हणून इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवणं इथपासून आता अनेक लोक सुरू करताना दिसतंय. तू आता तशी रिटायरमेंटलाही नाहीयेस आणि अगदी सुरुवातीच्या स्टेजलाही नाहीये. तू या सगळ्याकडे बदललेल्या या डायनामिक्स कडे कसं बघतेस? फॉलोअर्स वरून तुमची निवड होणं हे मला अगदीच न पटणार आहे आणि ह्यावर मी अनेकदा बोललेले आहे प्रिया. कारण जर तुमचे मिलियन्स आणि बिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत आणि तुम्हाला कास्ट केलं जात आहे, तर तुमचे चित्रपट बघताना त्यातले काही हजार का नाही आहेत? म्हणजे हा महत्वाचा प्रश्न वाटतो मला. मग का फॉलोअर्स वरून घेताय? आणि फॉलोअर्स वरून घेताय तर त्यांना इथली अभिनयाची पद्धत, भूमिका हे काही म्हणजे काहीतरी येतंय का यातलं? जे काम आपण करतोय ते आपल्याला यायला पाहिजे ह्या मताची मी आहे. म्हणजे मी एकदा कधीतरी लहानपणी मिक्सर दुरुस्त केला होता म्हणून मला कोणी इंजिनियर म्हणून ठेवणार नाही ना. त्यासाठी त्याची एक काहीतरी चौकट आहे ना ते येण्याची. तशी हे काम येण्याचीही एक चौकट आहे. आणि अगं हे तुम्हाला सुरुवातीला मिळू शकतं, एकदा काम पाहिल्यावर मग काय. त्यामुळे
ही निवड ही पूर्णपणे कामावर त्या भूमिकेला कोण जातंय, त्या भूमिकेसारखं कोण दिसतंय असतंय ह्या पद्धतीनेच असावी या मताची मी आहे. आणि मी फार सोशल मीडियावर तशी कमी असते. माझं एखादं प्रोजेक्ट येतंय आणि त्याचं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचंय किंवा काहीतरी महत्वाचं घडलंय किंवा काहीतरी अगदी एखादा फोटो आवडलाय मला आणि तो टाकायचाय आणि तो मला वाटतंय तुमच्या बरोबर शेअर करावं तरच मी असते. एक सतत 24 तास मी तिथे नसू शकते. स्किन केअर रुटीन पासून ते आपण डाएट काय करतो इथपर्यंत. बरं, हे जे करतायत ह्याबद्दल माझं काहीच मत नाही हा. हे मी प्रत्येक वेळेला हल्ली म्हणते की मग आम्ही करतोय, तुम्ही करताय ते बरोबर असेल, ते तुम्हाला झेपत असेल, ते तुम्हाला परवडत असेल, ते तुम्हाला आवडत असेल, पर्सनल चॉईस. त्यातलं काहीही मला हे न झेपणार आहे. हे फार नव्यानं सुरू झालेलं आहे की आपण जर एखाद्या गोष्टीबद्दल बोलतोय याचा अर्थ जे ते करत नाहीये त्याच्या विरोधात बोलतोय. हे नव्यानं सोशल मीडियातनं तयार झालेलं कारण trend आहे. मी जेव्हा गेल्या वेळेला मी हे गेल्या एका माझ्या मुलाखतीत मी म्हटलं होतं की माझ्या मुलीला मी फोन दाखवत नाही आणि त्यावर मी हेही म्हटलं होतं की जे दाखवतात त्यांच्या पालकत्वाबद्दल माझं काही म्हणणं नाहीये बरं का. पण तरीही खाली आल्याच कमेंट्स की असं तसं दाखवत नाही किंवा ही दाखवत असेल आणि समजत नसेल किंवा पुढे दाखवावं लागणारच आहे ना, मग आता आगाऊपणा करून काय उपयोग आहे. म्हणून माझं एक म्हणणं आहे की मला हे असं आवडतं, मला हे असं पडतं, मी अशी जगते, तुम्ही ह्यापेक्षा वेगळं जगत असाल, वेगळ्या गोष्टी आवडत असतील तर मला त्याबद्दल पूर्ण आदर आहे. पण आता तू ज्या पद्धतीची कामं करतेयस यामध्ये अभिनेत्री म्हणून तसं पाहिलं तर तू सामाजिक क्षेत्रामध्ये आहेस. अशा वेळेला आपलं पर्सनल लाईफ जगणं आणि त्यावर या पद्धतीचे लोकांचे आलेले रिॲक्शन आणि त्याबरोबरीनं इंडस्ट्रीची डिमांड हे सगळं तू मॅनेज कसं करतेस? कारण मी माझ्याकरता जगते. मला मी आवडते, माझं माझ्यावर प्रेम आहे, मी मला स्वीकारलेलं आहे. माझ्या काही चांगल्या गोष्टी, माझे काही दुर्गुण हे मला पूर्ण परिचित आहेत. फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा मी अभिनय करते तेव्हा मी अभिनेत्री असते, तेव्हा मी ती भूमिका असते याची मला पूर्ण कल्पना आहे. ते शूटिंग एकदा संपलं की माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी वेगळी आहे आणि ते तसं असणं मी छान जपू शकते. हे जे काही आहे ना तुझ्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या पाहिल्या की असं वाटतं की अरे तू विदर्भातली आहे, मग तू नंतर मराठवाड्यातली आहे. अशा ह्या सगळ्या याच्यामध्ये एखादी व्यक्तिरेखा तू बघून ठरवते का की नाही आता मी पुढच्या वेळेस हिच्यासारखं काहीतरी करणार आहे? बघून काय, माझ्याकडे 100 पिक्चर येतात का, त्यातले मी 50 निवडते? माझ्याकडे काही 10-20 कारण तुझ्या व्यक्तिरेखा ज्या असतात त्या इतक्या ताकदवर असतात की एका सीन मध्ये अख्खा पिक्चर उचलून येतो. म्हणजे आता थांबायचं असेल किंवा धुरळ असेल, या दोन्ही याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला दिसतं की अख्ख्या फिल्मभर प्राजक्ता वावरताना दिसत नाही, पण त्या एका सीनने तो सिनेमा उचलून नेला जातो. ह्याचा म्हणजे त्या व्यक्तिरेखा माझ्याकडे आल्यात आणि त्या मी माझ्या पद्धतीने माझं एक काहीतरी त्यात मी टाकते दरवेळेला, हे निश्चित आहे. मला असं वाटतं की मी खूप बघते, मी खूप वाचते, पण मी नुसती पुस्तकं वाचत नाही, मी माणसंही वाचते. त्यामुळे मी प्रवासात असू देत, मी कुठल्या समारंभाला गेलेले असू देत, मी काही पाहत असू देत, तर मला जे मेन घटक असतात उभे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडेही माझं लक्ष असतं. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या भूमिका करताना मला त्या बायका मी कुठेतरी पाहिलेल्या असतात किंवा ती लकब कुठेतरी कधीतरी पाहिलेली असते किंवा कधीतरी ऐकलेली असते. हे सगळं मला ह्या भूमिका करताना त्याचा उपयोग होतो आणि मी तो करून घेते. माझ्या कामावर प्रचंड प्रेम आहे, कारण मी हे खूप अत्यंत कष्टाने मिळवलेलं आहे. त्यामुळे मला ह्याची खूप किंमत आहे की हे माझ्याकडे आलेलं आहे तर ते आपण छानच केलं पाहिजे. आणि तुम्ही त्यावेळेला कुठल्या मनस्थितीत आहात, तुम्ही कसे शूटिंगवर पोहोचलेले आहात, त्या दिवशी तुमच्या घरी काय घडलेलं आहे, आयुष्यात काय घडलेलं आहे, ह्या कशाचाच प्रेक्षकांशी संबंध नाही. ते जेव्हा मला बघणार आहे स्क्रीनवर बघतात तेव्हा ह्यातलं काहीच त्यांना माहित नसणार आहे. ह्याची जाणीव ठेवून मी प्रत्येक वेळेला काम करते. मस्त. तू बोलताना एक गोष्ट सांगितली, हे तू खूप कष्टाने मिळवलेले. कष्टाने मिळवलेली कुठल्याही गोष्टीची किंमत खरं तर असतेच, पण एक्झॅक्ट काय कष्ट पडले? कारण
प्रेक्षक म्हणून आमच्या कानांवर माध्यमातून असेल, इतर याच्यातून असेल, या ग्लॅमर इंडस्ट्रीबद्दल चांगल्या वाईट अशा बऱ्याच काही गोष्टी येतात. तुझ्या बाबतीत नक्की काय झालं? मी कष्ट हे टिकून राहणं या अर्थाने म्हणेन. कारण मी कुणीही इथे येतं तेव्हा असं वाटत असतं की आपण नाही का, त्याच उद्देशाने मी आले असेल, त्याच उद्देशाने मीही आलेले आहे. तर ते तसं झालं नाही आणि असं झालं तर हे असं होणं सुद्धा मी खूप छान स्वीकारलं. किंवा इतके वर्ष मी टिकून राहिले, मी काम सोडलं नाही किंवा आपण ह्यात काहीतरी बदल करूयात असा विचार केला नाही. मी कामांमागून कामं करत गेले, प्राप्त परिस्थितीत कामं करत गेले. मुंबईत राहून एकटी सर्व्हाइव्ह झाले छान. मग गाडी चालवण्यापासून, घरभाडं भरण्यापासून, घरं पाहण्यापासून, डबे लावण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या. ह्या प्रत्येक मुली करतात आणि ह्याला मी स्ट्रगल नक्की म्हणणार नाही, कारण हे मी माझ्या आनंदासाठी करत होते. कोणी काही माझ्यावर लादलं नव्हतं की तुला कसं अभिनेत्री झालं पाहिजे हे सगळं करून. हे मी माझ्या मनाने करत होते. त्यामुळे मी हे सगळं खूप काय म्हणतात आनंदाने, खूप पॅशनेटली केलं. तर माझे कष्ट हे टिकून राहणं आहे, एका गोष्टीसाठी ठाम राहणं आहे, ती मिळेपर्यंत सतत त्याच्यावर काम करणं आहे. आणि मी ज्या घरातून आले तिथे काही कलेचा काही नव्हता. म्हणजे एक्झॅक्टली मी हेच म्हणणार होते की जिथनं आपण येतो आणि खास करून पहिल्या पिढीतली जी मुलं असतात कुठल्याही क्षेत्रातील, त्यांचा आपापला म्हणून असा काही संघर्ष असतो. तसा तुझा काय होता जेव्हा तू त्या काळामध्ये होतीस, तेव्हा तू नक्की कसा विचार करत होतीस? मला हेच करायचं हे माहित होतं. मला माझे वडील पुरोगामी होते आणि मी हे प्रत्येक वेळेला म्हणते की स्वातंत्र्य ही काही कोणी देण्याची गोष्ट नाही, यावर ते ठाम होते. तू तुझी स्वतंत्र आहेस जसं मी माझा स्वतंत्र आहे. तू तुझ्यासाठी विचार कर. त्यांना असं खूप वाटत होतं की मी शिक्षण क्षेत्रात काहीतरी करेन किंवा करावं, पण मग त्यांनी हे सांगितलं होतं की हे नाही झालं तर काय, ह्याचं सुद्धा तयारी तुझी असावी. विचार करून ठेव. बरोबरीने मी उत्तम शिक्षण घेत होते आणि माझ्या डोक्यात प्लॅन बी तयार होता. त्यामुळे मी गोंधळलेले, घाबरलेले, अचानक मी ह्या क्षेत्रात आले वगैरे असं माझं झालं नव्हतं. ठरवून विचार करून मी आलेले होते. आणि माझ्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता की जे काही करशील ते छान कर आणि छानच करशील या बाबतीत माझी खात्री आहे. तर मला असं वाटतं की इतका विश्वास जेव्हा तुम्हाला दिला जातो तेव्हा आपसूक तुमच्यावर जबाबदारी येते तुमच्या मागच्या मुलींची किंवा मागच्या मुलांची, आणि मग तुम्ही चुकत नाही. पण हे जे आहे की तू जे करशील हे योग्यच करशील, हे तुला नक्की संवादातून समजलं? वडिलांचे विचार की त्यांनी काही गोष्टी केल्या ज्यामुळे तुझ्या लक्षात आलं की नाही बाबांचा माझ्यावर विश्वास आहे? कारण त्या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजाव्या इतका समजूतदारपणा फार कमी लोकांमध्ये असतो. तसं तुझ्यात होता का? होता, बऱ्यापैकी होता. आणि मी आणि वडील खूप गप्पा मारायचो. आणि माझे वडील ज्या घरातून आले होते ती खूप तसे कन्झर्वेटिव्ह ऑर्थोडॉक्स आहेत, फॅमिलीतून आले होते. आणि तसं होऊन सुद्धा त्यांनी छान शिक्षण घेतलं होतं, त्यांनी छान छान पुस्तकं आमच्यापर्यंत पोहोचवली होती, त्यांनी चांगल्या माणसांशी आमची ओळख करून दिली होती, त्यांनी चांगली मूल्य आमच्यात रुजवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे मी कायम म्हणते प्रिया, मला पैसा खूप उशिरा कळला, माणसं आधी कळली. आणि ह्याचं श्रेय पूर्ण माझ्या वडिलांचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वाढीत होत्या. आणि मी जेव्हा हे करायचं म्हटलं तेव्हा त्यांनी विरोध नाही केला, त्यांनी करून बघ म्हटलं. त्यावेळेला करून बघ ही खूप मोठी गोष्ट होती. मला असं वाटलं की नाही हे ह्यात मी छान केलं तर ते त्यांना मान्य आहे. पण आपण जेव्हा लहानाचे मोठे होतो तेव्हा फक्त वडीलच आजूबाजूला नसतात, आई असते, फॅमिलीतले इतर मेंबर्स असतात. बऱ्याचदा यांचे वादविवादही होतात आणि पुन्हा तोच भाग की ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये येणं. पण माझे वडील तसे खमके होते अगं, म्हणजे त्यामुळे त्यांना तसं विरोध करणार नव्हतं घरी कोणी. त्यांनी जर माझ्या बाबतीत काही निर्णय घेतलाय तर तो त्यांनी विचार करूनच घेतला असेल, त्यामुळे त्यांना विरोध करणार नव्हतं ह्या बाबतीत. हा, मग हे तुझ्यासाठी तुझ्या पथ्यावर, माझ्याही पथ्यावर होतं. आणि तशी मीही काय म्हणतात, मी बऱ्यापैकी वडीलच आहे. त्यामुळे तो विद्रोह आमच्यात मुळात होता, आहे दोघांमध्ये. मी एकदा ठरवलं की ठरवलं. तर हे साधारण मुलांच्या वाढीमध्ये हे कळतं ना आपल्या आजूबाजूला. पण माझ्या आईचाही याला छान सपोर्ट होता, माझा मोठा भाऊ आहे त्याचाही होता, माझ्या आत्या आहेत त्यांचाही होता. आणि
कळायला वेळ लागतो बाकी इतर आजूबाजूच्या लोकांना हे काय करते. म्हणजे सुरुवातीला असं व्हायचं की काय करतेय, अभिनय करते, नाही ते ठीक आहे, पण करते काय हे व्हायचं सुरुवातीला. मिळतात. हा, असे खूप प्रश्न असतात. पण नंतर हळूहळू जसं सगळं दिसायला लागतं तसं ह्या सगळ्या गोष्टी थांबतात अगं. आणि तिथपर्यंत वाट पाहायची माझी तयारी होती, माझा संयम होता. म्हणजे काही गोष्टी माझ्या वडिलांनी छान रुजवल्या माझ्यात. संयम, ठाम राहणं, ग्रेसफुली नाही म्हणणं. हे फार अवघड कार्यक्रम आहे हा. तर ह्या छान रुजवल्या त्यांनी, त्या आहेत. हे जे आहे की आपले आई वडील आपल्याला जेव्हा ह्या गोष्टी देऊ बघतात तेव्हा आपण कदाचित त्याला आपला विरोध असतो किंवा आपल्याला कळतही नाही खरं तर त्या याच्यात. आता या क्षणाला तुझे वडील जाऊन काहीच महिने झालेले आहेत. एका मुलीच्या आयुष्यामध्ये वडिलांचा खूप मोठा रोल असतो. अगदी सामान्य मुलगी असेल इथपासून ते राष्ट्रपती असतील इथपर्यंत. तू आता त्या सगळ्या प्रोसेसकडे कसं बघतेस? कारण अजून खूप वेळही झालेला नाहीये तसं पाहिलं तर. त्याच्यातनं सावरणं तितकंसं शक्य होत नाही. आणि जसजसा वेळ जातो तसं आपण अधिक आठवण त्यांची आपल्याला येत राहते आणि त्याची जाणीव होत राहते. तुझ्या बाबतीत नक्की काय झालं? माझ्या बाबतीत काय म्हणतात, अचानक घडलेलं होतं. म्हणजे आदल्या दिवशी रात्री आम्ही बोललो होतो एकमेकांशी आणि दुसऱ्या दिवशी माझा एक चित्रपट येणार होता, त्याच्या प्रमोशनसाठी मी गेले आणि मी एकच इंटरव्ह्यू केला आणि मला फोन आला की ते बेशुद्ध झालेत असं. आणि मी घरी आले तोपर्यंत ते झालेलं होतं. माझ्यासाठी तो खूप धक्का होता. त्यामुळे पहिले काही दिवस तर मला हे झालंय का नक्की हे हातच गेले की हे नक्की झालंय का. म्हणजे मी पहिले काही दिवस रोज सकाळी उठल्यावर पहिलं माझं स्टेटस पाहायचे, चेक करायचे की अच्छा हे खरंच झालंय, काल मी हे टाकलंय. कधी कधी मला असं वाटायचं की हे झालं नसेल, हे स्वप्न असेल. म्हणजे मी गोंधळात होते पहिले काही दिवस. पण काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या त्या पद्धतीने करायच्या, ह्यावर मी ठाम होते. कारण मी अशा सगळ्या प्रसंगामध्ये माझ्या वडिलांना खूप ठाम पाहिले. दुःख तुम्हाला वैचारिक हलवू शकत नाही हे मी त्यांना पाहिलेलं होतं. ह्याचा मी अनुभव घेतलेला होता. त्यामुळे मी माझ्याही बाबतीत मी तशीच होते की आता मी दुःखी आहे, आता ते गेलेत म्हणून कोणीतरी चार वेगळ्या काही गोष्टी न पटणाऱ्या मला सांगताय आणि मी ते ऐकेन तर सांगते. म्हणजे त्यांची इच्छा नव्हती, त्यांची इच्छा विद्युतदाहिनीत सगळं हवं अशी होती. तर मी सगळ्यांना सांगून ते तसंच केलं. आणि त्यानंतर जे काही धार्मिक विधी 10वा-13वा आपल्याकडे असतो तो त्यांना मान्य नव्हता. त्यांनी नंतर आयुष्यात कर्मकांड सोडली होती आणि मी सोडलेलीच आहेत. त्यामुळे त्या गोष्टी आता नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार माझ्या आई, भाऊ आणि सगळ्यांनी मिळून केल्या. पण मी नाही केली. मी ठाम राहिले, मी नाही केली. मला असं वाटलं की मी तिथे जाण्यापेक्षा मी त्यांना काही गोष्टी आश्वासित केलेल्या आहेत की या नक्की अशा होतील, ते अधिक महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी नुसते वडील नव्हते, आम्ही समविचारी होतो फार. त्यामुळे माझ्यासाठी तो एक काय म्हणतात आधार होता, आपले विचार बरोबर आहे सांगणारा. काही वाचलं तर आम्ही खूप एकमेकांशी बोलायचो, काही पाहिलं तर आम्ही खूप एकमेकांशी बोलायचो. आणि ते आहे ना कल्पवृक्ष कन्येसाठी लावून ये बाबा गेला. तर माझ्या वडिलांनी इतका मोठा विचारांचा कल्पवृक्ष दिलाय मला की मला तो आयुष्यभर पुरणार आहे. म्हणजे त्यांनी सगळ्या स्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय चूक बरोबर, अगं मी खूप बोलायचो. म्हणजे मी कोलमडून नाही पडले, ह्याचं कारणही तेच आहे. कारण त्यांनी मला हे शिकवलं होतं की अशा परिस्थितीत कसं वागलं पाहिजे. अशा परिस्थितीत आपण आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आधी बाकी सगळ्या गोष्टी नीट होत आहेत का हे पाहिलं पाहिजे. आणि मग आपण तर मला असं वाटतं की हे त्यांना पाहून मी हे इतकं माझ्या अंगवळणी पडलं होतं की मी कोलमडून नाही पडले. आणि विचारांना ते रोज आहेत माझ्या बरोबर, ते असणारच आहेत. मला लहानपणी ना शाळेत हसायचे. माझ्या वडिलांना खूप जण पप्पा म्हणायचे घरात, तर मी ना शाळेत कायम आमचे पप्पा म्हणायचे.
मला सगळ्या मुली हसायच्या की ही आमचे पप्पा काय म्हणते. मला असं वाटायचं की माझे कसे म्हणू मी इतक्या जणांचे असताना. तर ते जेव्हा गेले त्यानंतर जी काही माणसं भेटली आम्हाला, काही माणसं मला माहिती होती की ह्यांना पप्पांनी शिक्षणासाठी मदत केली आहे, नोकरीसाठी मदत केली आहे, काही मला माहितीही नव्हती की ह्यांनाही मदत केलेली आहे. तर मला त्या रात्री असं वाटलं की खरंच तुम्ही आमचेच होतात, माझे असूच शकत नाही. तेवढ्या सगळ्या लोकांचा तुमच्यावर हक्क आहे, प्रेम आहे, तेवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही उभं केलेलं आहे विचारांनी, तर तुम्ही माझे असूच शकत नाही. तर मी बरोबर होती, तुम्ही कायम आमचे पप्पाच राहणार. सो आता ते सगळं आठवतंय लहानपणी जे जे काही बोलणं झालं होतं सगळं आठवतं मला. किंवा ज्या ज्या काही काही गोष्टी त्याच्यातल्या काही ठराविक गोष्टी ज्या तुला त्यांनी धड्याच्या स्वरूपात दिल्या, असं काही आठवतं? म्हणजे ते चुकले तर ओरडायचे नाही का, ओरडायचे, पण चुकण्याची संधी द्यायची. किंवा मी चुकल्यावर मला जागा होती परत यायला. मी परवा पण जेव्हा एका विवाहितेने आत्महत्या केली, दीप्ती चौधरी प्रकरण झालं किंवा वैष्णवी हगवडे प्रकरण झालं, दोन्ही वेळेला मी जेव्हा बोलले तेव्हा मी हेच म्हटलं की मुली आत्महत्या करतात कारण त्यांना परत यायला जागा नसते. माझ्यासाठी ती जागा होती का, मी चुकले तरी मला परत संधी होती. आपण खूपदा मुलांना सांगतो की आपण हे सगळं छान झालं की आपण हे करू, आपण ते करू, आपण ते करू, पण मुलांना हे नाही सांगत की नाही झालं समजा छान तरी आपण परत काय करायचं ह्यावर विचार करू. इथे संपत नाही काही. तर इथे संपत नाही काही हे सांगण्याची माझी कायमस्वरूपी जागा होती ती. आता म्हणजे तू एक मूल होतीस, आता तू एक पालकही आहे. वडिलांनंतर असेल किंवा एक करिअरिस्टिक मुलगी म्हणून असं असेल, हे सगळं घेऊन जाताना तू पालकत्वाकडे कसं बघतेस? मूल अर्थातच कुठल्याही बाईला मूल हवंच असतं, पण तरीही हे मूल हवं असणं, करिअरिस्टिक मुलगी, वैचारिक एक मुलगी आणि मग पालकत्व, याच्याकडे आता तू कसं बघतेस? मला हा सगळा प्रवास, माझ्या मुलीचं नाव रावी आहे, आणि मला हा सगळा प्रवास खूप आनंददायी आणि मजेशीर आणि शिकवणारा वाटतो. म्हणजे मी पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत गेले का असं मला वाटतं. कारण खूप गोष्टी मला तिच्याकडून कळतात किंवा जाणवतात, किंवा असं वाटतं नाही आपण हे बरोबर करतोय. म्हणजे कधी कधी खूप चिडचिड होते आपली कशावरून तरी, आणि ती म्हणते की शांत हो, तू 10 मिनिटं शांत बस, मी तुला पाणी आणून देऊ का. मला असं वाटतं की नाही आपण हे बरोबर वाढवतोय मूल. पण ह्यासाठी काही गोष्टींचा त्याग करायला लागला का, तर त्याला त्याग नाही म्हणणार मी, पण बदलाव्या लागल्या का, तर हो बदलाव्या लागल्या. म्हणजे आम्ही आमचा स्क्रीन टाइम खूप कमी केला. तिला खूपच, ती अर्धा तास टीव्ही बघते फक्त, ती खरंच फोन पाहत नाही अजून. ती आपल्या तोंडाला फोड येतील एवढी प्रचंड पुस्तकं वाचून घेते. म्हणजे कधी कधी असं होतं की मला नाही वाचायचंय, टॉर्चरिंग. तर ती म्हणते नाही एवढं पुस्तक वाच मग आपण ठेवू. तर ती खूप पुस्तकं वाचून घेते कारण तिला अजून वाचता येत नाही. आणि ह्या सगळ्या आता जो काही माझ्यावर माझे काही वैयक्तिक, माझे वडील गेले किंवा जून मध्ये माझे सासरे गेले, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तिलाही ताण येत असेल असं मला वाटतं. तर अर्थात ती तुला बघत असते ना. हा, त्यामुळे मी तिच्या समोर तो ताण न दाखवणं हेच मला योग्य वाटतं, की तिच्या समोर असताना मी हे सगळं दाखवू नये. पण तरीही कधीतरी ती म्हणजे मागे रात्री झोपताना मला झोप येत नव्हती आणि ती म्हणाली की तुला झोप येत नाहीये का, तर मी म्हटलं नाही. तर ती मला म्हणाली की पप्पा अजून हॉस्पिटलला आहेत का. मी म्हटलं हो. ती म्हणाली काय झालंय त्यांना. मी म्हटलं नाही माहित. तर ती त्यांना म्हणाली खूप सर्दी खोकला झालाय का. म्हटलं झाला असेल, मला नाही माहित. तिला रडू आली. ती म्हणाली खरं तर मलाही माहित नाही त्यांना काय झालं, मला कोणी सांगत नाही. आणि मला असं वाटलं की आपण किती गृहीत धरतो या सगळ्या परिस्थितीत लहान मुलांना, की त्यांचं काय होईल, ती काय कोणाच्या तरी हाताने खातील, ती काय कोणाकडे तरी राहतील, पण त्यांच्या भावविश्वाचं काय. मला असं वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीत आपण आई बाबा म्हणून त्यांच्या भावविश्वाकडे पण लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांना त्या वयात जितकं समजेल तितकं सांगितलं पाहिजे. पण आता तू ज्या पद्धतीच्या करिअरमध्ये आहेस किंवा ज्या पद्धतीच्या इंडस्ट्रीमध्ये आहे, तुला खरंच असं वाटतं का की इंडस्ट्री तुला हे अलाउ करेल, तुझं काम तुला हे अलाउ करेल? काय करणं, इतक्या अवेलेबल राहणं आपल्या मुलाचं. मी तितकंच काम करतेय.
जितकं मला मी तिचं सगळं व्यवस्थित बघून मग काम करते. आता प्राधान्यक्रम हा रावी आहे नक्की पुढचे काही वर्ष. मग तिचं सगळं नीट होतंय ना ते पाहूनच मी काम करते आणि म्हणूनच मी टेलिव्हिजन करत नाहीये सध्या. पण हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे खूपदा मुलींना हे सतत सांगितलं जातं की मूल ही तुझी जबाबदारी आहे. तुला केव्हा रिअलाइज झालं की नाही, ही माझी जबाबदारी आहे आणि मला ती स्वतःहून घ्यायची आहे. जसं मी म्हटलं की ती कुणी दिलेली नाहीये, ती आपण स्वीकारलेली आहे. हा फरक खूप महत्वाचा असतो. तुला काय वाटतं, तुला कधी याची जाणीव झाली? मला ती माझी नाही, मला ती आमची जबाबदारी वाटते. मला अजिबात सुपरवुमन वगैरे व्हायचं नाही. एक 10 हात मला आलेत मागून आणि मी अशी, मला असलं काही व्हायचं नाही. मला आनंदी आई मुलांसाठी जास्त गरजेची असते. ती किती गोष्टी करते हे त्यांना कळत नाही. त्यामुळे मी उत्तम जबाबदाऱ्या वाटू शकते. आणि मी जेव्हा काम करत असते तेव्हा माझा नवरा तिच्याकडे माझ्या इतकंच छान लक्ष देतो, माझी आई तिच्याकडे माझ्या इतकंच छान लक्ष देते. आणि मी म्हणूनच पुण्यात राहतेय सध्या, कारण तिला सगळे आजी आजोबा, मामा मामी, भावंड, प्राणी हे सगळे एका ठिकाणी मिळतात. तर तिच्या वाढीची ती गरज आहे. सध्या प्राधान्यक्रम ती आहे आणि तिला ठरवून मग मी आजूबाजूची कामं प्लॅन करते. म्हणजे मी माझ्या जसं बर्थडेला पूर्वी काम करत नव्हते तसं मी रावीच्या बर्थडे वीक मध्ये काम करते. अच्छा, फुल वीक मध्ये काम. आम्ही तिला बाहेर घेऊन जातो कारण मी तिचे 4ही बर्थडे बाहेर केले. तर मी त्या वीक मध्ये काम करत नाही. मग माझी काम सोडायची तयारी असते का? असते. हे महत्वाचं आहे. आपण जे ठरवतो ते करण्यामध्ये जर तुमची ठरवण्यात क्लिअरिटी असेल तरच आपल्याला हे करता येतं. म्हणजे आणि मला हे आत्ता अधिक जाणवतंय प्रिया, कारण बघ ना माझ्याकडे केवढ्या आठवणी आहेत वडिलांच्या. रोज आहेत, सतत आणि छान छान आहेत. आणि त्या आठवणीमध्ये हे आहे का की मला त्यांनी हे घेऊन दिलं होतं का, माझ्यावर एवढे खर्च, हे नाही आहेत या आठवणीमध्ये. या आठवणीमध्ये आम्ही कशा गप्पा मारल्या होत्या, आम्ही पुस्तकांची खरेदी कशी केली होती, त्यांनी मला कसं समजवलं होतं, मी लहानपणी एकदा रडले होते तर त्यांनी माझं कसं सांत्वन केलं होतं, काय शब्दात, हे आहे. म्हणजे मुलांना आपण काय म्हणतात मटेरियलिस्टिक गोष्टी नाही देत, आपण आठवणी देतो ना, तर त्या दिल्या पाहिजेत. मला असं वाटतं रावीनी अजून 20 वर्षांनी ह्या पद्धतीच्या आठवणीत जगलं पाहिजे माझ्या बाबतीत किंवा आमच्या बाबतीत. हे फार आहे. पण हा विचार तुझा आहे. हा विचार घरातल्या इतर लोकांना पटवून देणं किती सहज. अर्थात तुझा स्वभाव विद्रोहीच असल्यामुळे घाबरून घरच्यांनी हे स्वीकारलं का? नाही, आधी त्यांना थोडं वेगळं वाटलं की नाहीच दाखवायचा का दिवसभर टीव्ही, नाहीच द्यायचं का हातात फोन, म्हणजे थोडा बघितला. नंतर जेव्हा त्यांना वेगळे पण लक्षात आलं ना की ह्या गोष्टी नाही करत आहे म्हणून ती काय करतीये, तर त्यांना असं वाटलं की नाही हे भारी आहे. आणि मग आता त्यांना फोन येतात की खरंच असं रावी खरंच वागते का हो. अच्छा, तू स्क्रीनवर ते बोलली ते व्हेरीफाय करतात. माझ्याशी नाही करता आलं तर लोक त्यांना फोन करतात की असं लिहिलंय प्राजक्ताने, ते खरंच आहे का हो. तर आता त्यांना ते पटलंय, म्हणजे की हे नाही, हे छान आहे, हे वेगळं आहे आणि हे करणं आत्ता गरजेचं आहे. आत्ता त्याच्यासाठी या गोष्टी गरजेच्या नाही आहेत. खूपदा असं असतं की म्हणजे ज्या विद्रोही मुली असतात त्यांना घरातनं हवा तसं सपोर्ट मिळत नाही आणि त्यांची प्रतिमा बाहेर ही लढवय्या स्त्री म्हणूनच होते, जशी तुझी इंडस्ट्रीमध्ये आहे. यांना त्रास होत नाही, यांना रडू येत नाही, हा कशा दगड मनाच्या, इतकं झालं तरी पोरीच्या डोळ्यात थेंब नव्हता वगैरे, मला सवयीचं झालं. हे मी विचारणार होते तुला, तू हे हँडल कसं करतेस? लक्षच देत नाही. माझं आयुष्य हे कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाहीये. मी आहे ही अशी आहे, या पद्धतीत तुम्हाला आवडले तर उत्तम आहे, नाही तरी उत्तम आहे. माझं म्हणणं आहे की लादून नाती होत नाही आणि तशी ती झाली तर त्यात काही मजा नाही. जे सहज आहे ते सुंदर आहे. तू मला थोडंसं स्वीकार, मी तुला थोडंसं स्वीकारते. आपल्या ज्या गोष्टींवर पटतंय त्यावर आपण ठाम राहू, आपल्या ज्या गोष्टींवर नाही पटत आहे त्या थोड्या बाजूला ठेवू. हे ज्या नात्यांमध्ये असतं ना, मला असं वाटतं ती नाती टिकतात किंवा टिकू शकतात. आग्रही नाती नाही टिकू शकत. माझा काही कोणाबद्दल आणि कशाच बद्दल आग्रह नाही. माझा रावीबद्दल सुद्धा आग्रह नाहीये की ती माझी मुलगी म्हणून तिने हे असंच केलं पाहिजे, तिला ही मतं उद्या पटलीच पाहिजेत, मी जशी आत्ता आहे तशीच ती झाली. ती एक वेगळा माणूस आहे ती, आणि तिने तिला हवं तसं आहे. हे आहे की विद्रोही मुली म्हणजे त्या विचारांनी विद्रोही असतात. अगदी. तर त्यांच्या वागणुकीतला दरारा
हा तसा विद्रोह नसतो. आणि विद्रोहाची एक गंमत वाटते मला, म्हणजे आमचे मार्गदर्शक आहेत साळुंखे सर, ज्ञानतपस्वी आहेत साळुंखे सर, तात्या म्हणतो आम्ही त्यांना. आणि तू तात्यांची पुस्तकं वाचलीस तर तुला एक कणखर माणूस भेटतो. तू तात्यांना प्रत्यक्ष पाहिलंस तर अत्यंत मातृहृदय येतं ग ते. तर विद्रोहाचा अर्थ सतत जाऊन भांडण करणं नसतं. विद्रोहाचा अर्थ तुम्ही अभ्यास केलेल्या, तुम्ही ताऊन सलाखून मांडलेल्या निष्कर्षावर ठाम राहणं असतं. तात्यांचा विद्रोह तसा आहे आणि तो विद्रोह माझा आहे. म्हणजे तात्या म्हणतात की होय मी विद्रोही आहे, पण माझा विद्रोह हे तुझं जे नख माझ्या नरडीला लागलंय ते छाटण्यासाठी आहे, माझं नख तुझ्या नरडीला लावण्यासाठी नाही. हा झाला बोलण्यातून एक्सप्रेस करण्याचा विद्रोह. पण तुझ्या थॉट प्रोसेसमध्ये जेवढी काही क्लिअरिटी आहे, तुझ्या मांडणीमध्ये जी काही क्लिअरिटी आहे, तुला तुझ्या आजूभोवतीला अशी माणसं भेटतात का? आणि जर नाही भेटली तर तू त्यांच्याशी डील कसं करतेस? मी स्वीकारते माणूस म्हणून. मी जेव्हा प्रियाला भेटते, मी म्हटलं तुझ्या माझ्यातल्या ज्या समान गोष्टी आहेत त्यावर मी नातं टिकवते. मी माझ्या गोष्टी तुला सांगत नाही का, सांगते, पण मी त्याचा अट्टहास धरत नाही. आपल्याकडे अट्टहास हे भांडणाचं कारण आहे. मला हे वाटतंय हे ठीक आहे, पण मला हे वाटतंय आणि तेच योग्य आहे, ह्या भानगडीत मी पडत नाही. आणि आता या टप्प्यावर मला नाही बदलू शकत. कोणी बदलू शकत नाही हे बरोबरच आहे, पण तू अनेकांना बदलू शकते यावर मात्र नक्की माझा विश्वास आहे. कारण एवढी क्लिअरिटी किंवा आपल्याला काय हवंय आणि आपल्याला काय नकोय याचं हे वेगळेपण करणं हे अनेक महिलांना, बायकांना जमत नाही. म्हणजे त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये असतं की हे मला आवडत नाही, पण मी हे करते तर याला बरं वाटावं म्हणून. कारण ह्याचा स्थायी भाव जो आहे ना, तो आपल्याकडे एकतर भीती आहे, नाहीतर लोक काय म्हणतील, पिअर प्रेशर. या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी नाही. लोक काय म्हणतील तर ते म्हणणारच आहेत. मी कितीही सगळ्यांच्या मनासारखी वागले तरी 40% लोकांना मी आवडणार नाहीच. आणि भीती नाही अगं मला का असावी असं माझं म्हणणं आहे. मी जर भीतीतून कुठली गोष्ट करतेय, अगदी कुठली गोष्ट मानते जरी भीतीतून आहे, तरी ते मानणं योग्य होईल का? म्हणजे हे मी पुन्हा एकदा ह्या प्रसंगाला जातीये की माझे वडील गेले आणि अंतिम संस्काराचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा खूप लोक ठाम होते की ते करायला पाहिजे, किंवा ते नाही केलं तर काय होईल, किंवा अगदी दौरा गेल्यावर बायकोचे दागिने उतरवण्यात येतात किंवा काही करण्यात येतात, त्याही बाबतीत मी ठाम होते की काही होणार नाही हा आणि होणार नाहीये. तर माझा ठामपणा पाहून कुणी फार प्रयत्न करायला धजावलं नाही. पण हे करताना जनरली अशी भीती असते की बापरे मी एवढ्या लोकांसमोर बोलणार आहे, हे स्वीकारलं जाईल किंवा मग मला ते तोडतील किंवा मग माझ्याबद्दल मागे बोलतील, हा कुठलाच विचार नाही. आणि हा वैयक्तिक बाबतीत नाही, इतर कुणाच्या बाबतीतही काही झालं तरी बोलताना मला हा विचार येईल. मला असं वाटतं की हे मी योग्य करत असेल तर मला हा विचार येण्याची गरज नाही. अगं मी परवाच एका ठिकाणी म्हटलं की 3ऱ्या-4थ्या पिढीत पण आपली नावं माहित नसतात ना. म्हणजे मला उद्या पंटू पिंटू काय अजून खापर पंटू समज असतील तर त्यांना प्राजक्ता हनमकर काही आठवायचा संबंध नसतो, तरी आपण इतकी तळतळ करतो ह्या नावांसाठी. ज्यांची टिकायची त्यांना हे करायची गरजच नसते. म्हणजे शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांना त्याची गरज नाही लागली. अजूनही आपण त्यांचीच नावं घेतोय आणि त्यांच्याच सांगितलेल्या विचारांवर उभं राहतोय आणि शेवटी तेच विचार टिकणार आहेत कारण ते एकत्र जोडण्याचे आहेत. सो जे जोडणार असतं ना ते कायम टिकतं. शेवटी विजय प्रेम आणि सत्याचाच होतो. महिलांच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर जितक्या ठामपणे तू बोलू शकतेस तितक्या ठामपणे मला खरं तर अजूनही शंका आहे की किती महिला बोलू शकतात. अशा सगळ्या महिलांना तू नक्की काय सांगशील? बोलायला हवं, उभं राहायला हवं आपल्यासाठी. आम्हाला संधी नाही मिळाली तर ती निर्माण करता यायला हवी. किती दिवस आपण रडत बसणार, आम्हाला संधी नाही मिळाली, आम्हाला कोणी काही करून नाही दिलं, आम्ही ह्याचा विचार केला, आम्ही त्याचा विचार केला आणि मग आम्ही सहन केलं आणि मग ते सहन करणं आता तुम्ही ग्लोरीफाय करा आणि मग पुढच्या पिढ्यांना आम्ही जो त्रास देतोय कारण आम्ही कुठेतरी तेच केलेलं आहे. हे चक्र कुठेतरी कोणीतरी तर भेदलं पाहिजे ना ग.
प्रत्येक वेळेला शिवाजी दुसऱ्याच्याच घरी जन्माला यावं का? कधीतरी आपणही व्हावं तर. अगदी बरोबर आहे. असं असतं तर जिजाबाईंनी विचार केला असताना चांगलं चाललंय माझं, मी कशाला माझा स्वराज्यच मुलगा नसतं. स्वराज्यासाठी अर्पण करू. स्वराज्य तयारच झालं नसतं त्यावेळेस. मस्त झालं ना. ह्या सगळ्या माणसांनी मला प्रचंड कृतज्ञता वाटते रोज या सगळ्यांबद्दलची, की ह्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केलेला नाहीये. लोक काय म्हणतील आज, आम्हाला त्रास होतोय, आमच्या कुटुंबाचं कसं होईल, आम्ही जगणार कसे, ह्या कुठल्याच गोष्टींचा विचार केला नाही. त्यामुळे नावं टिकवून धरण्यासाठी संघर्ष नाही करायला लागला. खरंय. तो संघर्ष जो आहे तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. आपण थोडस तुझ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊया दादा. मराठीतून खूप चांगल्या अभिनेत्री ह्या हिंदीमध्ये गेलेल्या आहेत. पण मराठीमध्ये येण्याचं प्रमाण त्यांचं कमी आहे. या सगळ्याबद्दल तुला नक्की काय वाटतं? म्हणजे पुन्हा मराठीत येणे, पुन्हा मराठीमध्ये आर्थिक स्थैर्य तिथे छान आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणावर दिसता, अधिक लोकांपर्यंत पोहोचता, आणि एकदा त्या पद्धतीच्या कम्फर्टची आणि कामाची सवय झाल्यावर तिथेच काम करणं हे मला काही गैर वाटत नाही. अगदीच कम्फर्ट झोन आहे. हा. पण मराठी इंडस्ट्री अजूनही तेवढी सर्वसमावेशक झाली नाही का, असं तुला वाटतंय का? म्हणजे कारण रोलच्या बाबतीत रोलच्या बाबतीतही हो, मी म्हणते. तुला म्हटलं ना की म्हणजे त्याच चार चेहऱ्यांचा विचार केला जातो का, तर हो, अजूनही तसंच होतं. त्याच 4 चेहऱ्यांचा विचार केला जातो, ती तिथेच अडकली जाते. मग आपले काही कंपू आहेत ते असणंही वाईट नाही. म्हणजे तुला मला जर काम करताना कम्फर्टेबल Comfort वाटत वाला असेल विषय. हा, तर तो तसा विषय आहे. पण तसं आहे का, तर हो तसं आहे. पण याचा त्रास नाही होणार जी अभिनयाला वाहिलेली मंडळी आहे, जी नवीन आहे? त्यांनी या सगळ्यांचा विचार करून यावा. हा त्रास कुठेही होणार आहे. हा त्रास तुम्ही बँकेत जॉब करत असलात तरीही होणार आहे तुम्हाला, तुम्ही IAS IPS ला जाणार असाल तरीही होणार आहे तुम्हाला, IT असाल तरीही होणार आहे तुम्हाला. मग आपला कम्फर्ट झोन निर्माण कसा करायचा? तो आपल्याला कळत जातो. तो काय असा एक दिवशी ठरत नाही. माझा काही 16 वर्षी ठरला नव्हता. तो हळूहळू येऊन 26व्या वर्षापर्यंत तो मला हे हवंय, मला हे अधिक आवडतंय, ह्यामध्ये मला अधिक आनंददायी वाटतंय, ह्या पद्धतीची कामांमध्ये मला मजा येते, किंवा काही कामांमध्ये उत्तम पैसे मिळतात तर का नाही करायचे, चल आपण करून बघूयात. आणि मला वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायला आवडतात कायमच. कारण वेगळी लोक भेटतात, वेगळ्या पद्धती कळतात, वेगळ्या माणसांशी विचारांची देवाणघेवाण होते, आणि हे माणूस म्हणून तुम्हाला समृद्ध करत जातं. तुला असं कधी झालंय का की एखादी व्यक्तिरेखा आहे आणि घरात प्राजक्त काम करते, म्हणजे काहीतरी करते, आणि मग ती व्यक्तिरेखाच आठवते तुला? नाही ग नाही, मी हे खूप कसं स्विच ऑफ करते? आहे. हे कसं करतेस? कट म्हणाले की मी घरी असते मेंदूनी, पॅकअप म्हणाले की मी गाडीत असते मेंदूनी. हे खरं आहे. पण हे सगळ्यांनाच जमत हे मी जमावलंय. कसं? कारण कसं आहे, दर गोष्टीचा आता समजा मी एखादी अशी भूमिका करतेय ज्याच्यात मला खूप त्रास आहे, मी खूप रडण्याचे प्रसंग करतेय, आणि तेच मी जर घेऊन घरी गेले तर माझं तर आरोग्य खराब होणारच, मानसिक शारीरिक, घरच्यांचंही होणार ना, कुटुंबाचं येऊ शकतं. मी अशी का जाऊ घरी. माझं म्हणणं आहे ते काम आहे, माझं ते काम आहे, आणि तिथे ते संपतं. ते कधीच माझ्याबरोबर घडलं. त्यामुळेच कदाचित तुझी मुलगी जास्त प्रश्न विचारते. खूप प्रश्न विचारतात, पण त्या वयाची सगळीच मुलं विचारतात. म्हणजे हे खूप नॉर्मल आहे असं मला वाटतं. नाही, नॉर्मल आहे, चांगलं लक्षण हा, आहे. म्हणजे- प्रश्न विचारणं हे चांगलंच लक्षण नॉर्मल आहे. म्हणजे चांगल्या अर्थाने नॉर्मल म्हटलं मी. पालकत्वाचे बद्दल जे आहेत त्याची तुझी काही ठराविक ठोकताळे आहेत, आणि याच्या पलीकडे मी जाणार नाही असं काही ठरवलंय का? नाही, असं काही नाहीये. गोष्टी बदलत राहतात, मुलांच्या वयाप्रमाणे बदलत राहतात. कदाचित अजून 10 वर्षांनी मला तिला फोन द्यायला लागेल का, तर लागेल, तेव्हा मी तो देईन का देईन. आत्ता त्याची तिला गरज आहे का, तर नक्कीच नाही. मग आत्ता त्याची ते नसणं मी कुठल्या गोष्टीतून छान रिप्लेस करू शकते ह्याचा मी विचार करते. मी तिला खूप फिरायला नेते, तिला अधिक अनुभव मिळावेत असं मला वाटतं. आता आम्ही तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समुद्रावर गेलो होतो, तर ती साधारण 1 वर्षाची असल्यापासून समुद्रावर जाते. त्यामुळे किल्ले करणं, वॉटर स्पोर्ट करणं, पाण्यामध्ये डुंबणं, आणि त्यात ती अशी, आणि ती म्हणाली मस्त आहे हा वाढदिवस, आपण पुढचा पण असाच करूया. तर मला असं वाटतं की हे अनुभव तिला तिच्या मेंदूप्रमाणे तिला काहीतरी देऊन जात असतील.
आणि ह्याच असतात ना आठवणी, शेवटी आठवणींचं हा म्हणजे मी तिच्या मित्रमंडळींना, आमच्या मित्रमंडळींच्या मुलांना घरी खेळायला बोलवते, कधी तिला घेऊन दुसऱ्यांकडे जाते. हे सगळं गरजेचं आहे, कारण आपल्या घरात आपला जो परिसर आहे त्यात आपला एक कम्फर्ट असतो, तो सुद्धा मुलांचा थोडा ब्रेक केला पाहिजे ना. ती जेव्हा दुसऱ्यांच्या घरी खेळायला जातात तेव्हा तू त्याला विचार की त्याला हे खेळणं द्यायचंय का तुला, मला हे हवंय थोड्या वेळाकरता, मी घेऊ का, मी तू माझ्या घरी आलास तर मी सुद्धा तुला देईन, हे सगळं कळायला लागतं. किंवा तिकडे काहीतरी वेगळा खाऊ केलेला असतो तर मी तिला हा खाणार का असं कधीच विचारत नाही. हा ह्यांच्याकडे हा खाऊ आहे, मस्त आहे ना, ती म्हणते मस्त आहे, हा पण नाही ना कधी खाल्ला. सो हे वेगळे अनुभव सुद्धा त्यांना ह्या वयात मिळणं गरजेचं असतं. आणि हे मी सगळे घेतलेत, त्यामुळे मला असं वाटतं की पुढे जाऊन या सगळ्याचा उपयोग होतो. मी कुणाकडे गेला ही भाजी आहे असं कधीच म्हणू शकत नाही, कधीच नाही. माझ्या आवडीची नसेल तरी नाही ती, मला त्यामागचे त्या बाईचे कष्ट दिसतात आणि तिथे तेच आहे. त्यामुळे मी असं कधीच म्हणू शकत नाही हे आमच्याकडे असं करत नाहीत. भीषण वाटतं मला हे, का करतील तुमच्याकडे तसं, तुझ्याही माझ्याही वेगळी आहे. तर हे मी आणि हे ही सुद्धा माझ्या वडिलांची की तुम्ही कोणाकडे तू घरी आवडी निवडी सांग, पण कोणाकडे गेल्यावर असं नको म्हणूस, हे मला आवडत नाही, त्यांना किती वाईट वाटेल सांग. आणि त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नसेल तर त्यांना किती लागेल की तू आलीस आणि तू हे खाल्लं नाहीस, असं नको करूस. ते इतकं डोक्यात फिट बसलं ना की कोणाकडे गेल्यावर असं होतच नाही की नाही मी हे खात नाही, किंवा मी अशा पद्धतीने नाही खात, किंवा मला हे अशाच पद्धतीने लागतं, असं नाही. स्वीट. हा खूप छोटा, मी म्हटलं की मला रोज गोष्टी त्यांच्या बाबतीतल्या अशा आठवतात आणि मला असं वाटतं की किती जगणं माझं समृद्ध करून गेलं माणूस म्हणून सुद्धा. म्हणजे मी तुला मगाशी म्हटलं की मी गेले नाही धार्मिक विधींना, माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की गोष्ट स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा एक क्षण असतो आणि तो तुम्हाला आयुष्यात पुढे बदलवणार असतो. मला असं वाटतं की तो गोष्टी नाकारण्याचा क्षण होता आणि आता माझ्यावर इथून पुढे कोणीही या बाबतीतली जबरदस्ती करू शकत. तो क्षण तुम्हाला निवडता आला पाहिजे, स्वीकारण्याचाही आणि नाकारण्याचाही. अगदीच मला वाटतं हा जो तुझ्या बाबांनी दिलेला संदेश आहे तो सगळ्यांसाठीच खरंच महत्वाचा असतो, कारण तो क्षण आपल्याला टिपताही आला पाहिजे आणि त्या क्षणी तुमचे म्हणून असे निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजे. आणि तो तुम्ही नाही घेतला तर ते तुमच्यासाठी इतर घेतात आणि त्यावेळेला ते तुमचा विचार करत नाही. अगदीच करत नाहीत, कारण आपल्याकडे ती पद्धतच नाहीये एकंदरीत समोरच्याचा विचार करायची. आपल्याकडे माणूस गेल्यावर पण चला सगळं नीट होऊ देत, हा पण त्या नीट होऊ देण्यामध्ये जो माणूस गेल्यामुळे ज्यांचं मानसिक नुकसान झालेलं आहे त्यांचा कुठेच विचार येत नाही. त्या पद्धतींचा विचार येतो. तर मला असं वाटतं ही आपापल्या पद्धतीने निवडण्याची गोष्ट आहे. मला ती निवडता आली माझ्यासाठी, आयुष्यभरासाठी मला ती निवडता आली आणि मला माणूसच महत्वाचा वाटतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण निर्माण केलेल्या आहेत, आपल्याला चिकटलेल्या आहेत, नंतर आलेल्या आहेत. स्थायी भाव प्रेम आहे आपला. प्राजक्ता, इतकी क्लिअरिटी आणि इतका विद्रोह हा इतर लोक स्वीकारतात तुझ्या बाबतीत? तुला कसे अनुभव येतात या सगळ्यामध्ये? एकतर मी खूप आवडते, खूपच आवडत नाही. आणि या दोन्ही गोष्टींची मला खूप सवय झाली आहे. त्यामुळे मी आता नाही आवडले तर कायच्या ह्यात नाही आलं. आता माझे जे जवळचे मित्रमंडळी आहेत सगळे, किंवा माझी आई आहे, माझा भाऊ आहे, माझा नवरा आहे, यांनी मला खूप छान स्वीकारले आणि आनंदाने स्वीकारले. नाही तर खाली कमेंट्स येतील, हिला नाही स्वीकारणार तर काय करणार. तर तसं नाहीये, खूप आनंदाने स्वीकारलं. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. माझा नवरा आणि मी काय म्हणतात, आम्ही एका पेजवर आहोत कायम, ह्याचा मला फार फायदा होतो. आमची मतं ह्या बाबतीतली खूप सारखी आहे आणि हे प्रिव्हिलेज आहे, हे प्रिव्हिलेज्ड आहे. आणि जे प्रिव्हिलेज्ड आहे त्याची मला जाणीव आहे. मला असं वाटतं ही जाणीव माझा बाप माझ्यात निर्माण करून गेला, ही जाणीव मला माझ्या मुलीतून पुढे पोहोचवायची, ही लेगसी आहे. अगदी खरंय. सगळ्या जाणीव आणि हा वारसा आहे, कृतज्ञता, जाणीव हा वारसा आहे माझा. स्वातंत्र्य
व्यक्त होणं हा वारसा आहे माझा, हे मुलीला द्यायचंय, बाकी तर ती तिचं करेल. So sweet. किती छान आहे, ज्या वडिलांनी हा वारसा तुला दिलाय, काही दिवसांनी हा वारसा आणखी पुढच्या पिढीला मिळेल आणि उत्तरोत्तर तो वारसा असा झिरपत जाऊ अशी आशा आपण व्यक्त करूया. कारण नवीन पिढीला काय द्यायचंय तर हेच दिलं पाहिजे ना ग. आपण किती काळ आपण जाती, धर्म, रंग, लिंग किती काळ अडकणार, आणि ह्यातलं काय घेऊन आलोय आपण, किंवा यातलं जे घेऊन आलोय त्यात आपण काय केलंय, आपला सहभाग नसतो काय त्या आहे? सगळ्यात. तर मग हे किती काळ आपण पुढे घेऊन जाणार आणि किती काळ खेचणार आहे, आणि हे खेचणं तुम्हाला काय देणार आहे. भयंकराच्या दारात उभं आहोत आपण. ह्याची जाणीव आपण आपल्या मुलांना, आपल्या आजूबाजूच्यांना नाही करून दिली पाहिजे. खरं काय नाही सांगितलं पाहिजे. खरं प्रेम आहे, आपण माणूस आहोत. मेल्यावर क्षणात बॉडी होते आपली. काय घेऊन जातो? तुमची एक आवडती वस्तू सुद्धा सोबत देत नाहीत. आहे तसंच जावं लागतं. माणूस म्हणून स्वतःला स्वीकारता आलं पाहिजे आणि समोरच्यालाही माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे. प्राजक्ता, इतक्या सुंदर नोटवर मला असं वाटतं की इथून पुढे आपल्याला जाणं शक्य नाहीये, पण पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटूया. याचं कारण असं आहे की पुढच्या 5 वर्षात हीच प्राजक्ता कशी असेल आणि तिच्यात काय बदल झालेत हे आम्हाला आणि हे बदल झाले पाहिजेत. मी हे म्हणते बदल झाले पाहिजेत, कारण बदल ही गोष्ट शाश्वत आहे. मी असं असूच शकत नाही, मी लहानपणी होते तशीच होते. प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ अनुभवाने तुम्हाला समृद्ध केलेलं नाही असं त्यामुळे होतं. मी आज जे मानतीये, मी आज ज्या विचारांवर आहे, त्यात काहीतरी एक अधिक झालं पाहिजे, तर ते खऱ्या अर्थाने बदलणं आहे. अगदीच ते अधिक काय असू शकेल याचा अंदाज तुम्ही सगळेजण बांधून ठेवा, कारण 5 वर्षांनी आपण पुन्हा प्राजक्ताला भेटणार आहोत. तुर्तास मात्र आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.